हा पदार्थ आहेच एवढा फेवरेट सगळ्यांचा की एकदा केला की एकावर काम भागत नाही. प्रत्येकाचे कमीत कमी 2 पराठे तर कुठेच नाही गेले. एक्झॅक्टली पराठा म्हटलं की काय आठवतो? बटाट्याचा. आणि ह्या बटाट्याच्या पराठ्यामध्ये आणि आलू पराठ्यामध्ये जर कांदा असेल, तर काही कांदा प्रेमी नसतात त्यामुळे ते स्किप करू शकता, पण कांद्यामुळे खूप छान टेस्ट येते. तर बारीक चिरून कांदा घेतला आहे, कढीपत्तासुद्धा कापून घेतला आहे, लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतल्यात, बॉईल्ड बटाटे तयार आहेत, साल काढून ते बाजूला ठेवलेत. पिठाची मळून घेण्याची तयारी. तर जेवढ्यांना जेवढे पराठे लागणार आहेत तेवढे मोजून घेतलेलं पीठ त्यामध्ये मीठ केलं आहे, मीठ मिक्स करून घेतलं आहे आणि आता पाणी टाकून त्यामध्ये मळवून घ्यायचं आहे. पीठ मळताना जर घाई असेल, घाईघाईमध्ये तुम्हाला पीठ मळून आधी ठेवायचं असेल, हात भरवायचे नसतील, तर पाणी टाकून पीठ असं फक्त मिक्स करून ठेवलं ना आणि थोड्या वेळाने फक्त एकदा हलवलं की तुमच्या पिठाचा गोळा पटकन तयार होतो आणि तुम्ही लवकरात लवकर पराठे बनवून घेऊ शकता. आता भाजीची तयारी फोडणीसाठी घेतलं आहे. जिरं, राई, लसूण, त्यानंतर कढीपत्ता, बारीक चिरलेला कांदा. लोखंडाची कढई आहे त्यामुळे भाजी तयार झाल्या ह्याला मी काढून घेणार आहे, नाही तर काळपटपणा येतो भाजीला, आयन असतं त्यामध्ये म्हणून. आता ही भाजी करताना तुम्ही यामध्ये लाल मिरची पावडर किंवा एक छानसा कुठलाही टेस्टी वाटणार तुम्हाला मसाला किंवा तिखटसाठी हिरवी मिरची टाकू शकता. तयार भाजीला थंड करून झाल्यानंतर गोळे बनवून घेतलेत. गोळे बनवले की पराठे बनवायला सोपे जातात. पिठाचा गोळा तयार केला आहे. आता एक पराठा मी तव्यावरती टाकला आहे. मी तुम्हाला हा पराठा लाटून दाखवते. बऱ्यापैकी मोठी पोळी झाल्यानंतर यामध्ये हा गोळा ठेवते आणि त्यानंतर सगळ्या बाजूने याला पॅक करून घेते. एक्स्ट्रा झालेलं पीठ कणकेचा गोळा बाजूला काढून घ्यायचा आहे, म्हणजे ते जाडसर होत नाही. फिलिंग खूप जास्त असल्यामुळे मग खायला मजा येते, नाहीतर मग हे सर्व जर तिथेच दाबून टाकलं तर तो जाडसरपणा राहतो, तर फिलिंग कमी पडल्यासारखी वाटते. तर सिम्पली आता गोल गोल पराठा लाटून घ्या. काहींना चौकोनी आवडतो तर तुम्ही त्यामध्ये गोळा ठेवून साईडने कडा बाजूने करून स्क्वेअर आकारामध्ये पण लाटून घेऊ शकता. आणि आता हा जो पराठा तयार झाला त्याला तुम्ही तूप, बटर जे तुम्हाला आवडेल ते, काही जणांमध्ये चीजही टाकतात, आतमध्ये चीज किसून टाकलं तरी छान लागतो. ऑथेंटिक बटाट्याचा पराठा, आलू पराठा हा आहे, खूप छान लागतो खायला, ते तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. आणि भरभरून कोथिंबीर टाकू शकता तुम्ही यामध्ये. माझी कोथिंबीर स्किप झाली गडबडीमध्ये, कारण मला आजीला पण टिफिनला हा द्यायचा होता. तर अशी आहे माझी बटाट्याच्या पराठ्यांची रेसिपी. तुम्ही पण नक्की करून बघा. माझ्या पद्धतीने अति जास्त इन्ग्रेडियंट्स न टाकता साध्या सिंपल घरगुती असणाऱ्या अवेलेबल गोष्टींमध्ये खूप छान होतो. हेल्दी व्हर्जन आहे आणि खायला तर वा सांगायला नकोच. तर मग आज बटाट्याचे पराठे झाल्यानंतर काहीतरी मला गोड खावंसं वाटतं असं म्हटलं आदूने, त्यामुळे मी पराठे झाल्यानंतर उरलेलं थोडं पीठ घेतलं गव्हाचं आणि त्यामध्ये छोटे छोटे गोळे केलेत. आणि आता मी ह्याचं काय बनवणार आहे, तर मी ह्याचे बनवणार आहे मोदक. तर माझ्याकडे डेसिकेटेड कोकोनट, डेसिकेटेड म्हणण्यापेक्षा ओल्या खोबऱ्याचा केस आहे तो, तर हा घेतला आहे. त्यामध्ये पायनॅपल क्रश टाकला आहे आणि चपातीच्या छोट्या छोट्या पुऱ्यांमध्ये आता हे छोटे छोटे मोदक करणार आहे. आणि अगदी साध्या सोप्या पद्धतीने, अगदी गरम तवा आहे पराठ्यांचा, त्यावरच थोडंसं तेल टाकून हे फ्राय करणार आहे. आदूला हे असं काहीतरी छान हेल्दी आणि थोडंसं वेगळं पटकन करून खायला नेहमीच आवडतं आणि तिची अपेक्षाच असते की माझं काहीतरी करून द्यायला पाहिजे असं मस्त वेगळं. त्यामुळे मग काहीतरी वेगळं म्हणून थोडासा पायनॅपल क्रश, तुमच्या इथे असेल तर तुम्ही वेळेवरती पायनॅपलच्या ऐवजी वेगळा क्रश वापरू शकता किंवा गूळ आणि खोबऱ्याचा किस टाकू शकता किंवा तुम्ही त्यामध्ये हेल्दी हवं असेल काही तर ड्रायफ्रूट्सची पावडर असेल तर ती टाकू शकता. नुसते ड्रायफ्रूट्स आणि कोकोनटचा किस असेल तर तो टाकू शकता. सो भरपूर गोष्टी आहेत यामध्ये. चपातीचं पीठ उरलं तर हे नक्की ट्राय करा, खूप छान लागतं, मुलांनाही खायला आवडतं. अशा पद्धतीने मी हे मोदक तिच्यासाठी तळून घेतले तव्यावरच पटकन पटकन आणि खूप छान झाले होते हे मोदक. एकदम सुंदर सुंदर एक मोदक गणपती बाप्पासाठी. चला तर मग करून बघा हां. बाय बाय, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.